आमच्या मंडळाने यंदा यावर्षी लहान मुलांसाठी खास आकर्षित असा देखावा केला आहे। जंगल थीम अंधारबन नावाचं अभयारण्य आहे आपल्यामध्ये, ते आम्ही साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लहान मुलांना आणि त्यांच्या पालकांना तो खूप आवडलेला आहे। तसंच गणेशोत्सव या पुण्यामध्ये म्हणजे एक प्राण आहे सगळ्या पब्लिकचा, त्याची आपण आतुरतेने वाट पाहत असतो। कोण लहान माणूस पण कार्य करतो, म्हातारा माणूस पण कार्य करतो, तरुण पिढी पण भरपूर काही चांगलं कार्य करते। तर आमच्या मंडळात परंपरेनुसार पौराणिक देखावे आम्ही पहिल्यापासून दाखवत आलेलो आहोत। त्याच्यामध्ये हलके देखावे पण होते, स्थिर देखावे पण असते। पण आता मंदिर ही कन्सेप्ट थोडीशी आम्हाला असं वाटलं की सगळीकडेच मंदिरं होतात जास्त करून, आणि लहान मुलांसाठी स्पेसिफिक असे देखावे आता पुणे शहरात तेवढे नाही आहेत, म्हणून आम्ही लहान मुलांसाठी आकर्षित का होईल या हिशोबाने हा देखावा संकल्पना केली। त्याच्यामध्ये जंगल दाखवायचा, त्याच्यामध्ये प्राणी आहेत, प्राण्यांचे आवाज आहेत, परत झाडे लावा झाडे जागवा हा पण संदेश त्याप्रमाणे लहान मुलांना देता येतो। त्यामुळे आम्ही हा देखावा करण्याचं ठरवलं आणि थोडी भीती होती की आवडतोय का नाही आवडतोय, पण गर्दी 5 वाजेपर्यंत 5:30 वाजेपर्यंत पहाटे गर्दी असते, म्हणजे आम्हाला देखावा बंद पण करता येत नाही। आता सध्या गणपती विसर्जनाबद्दल बरेच वादविवाद चालू आहेत, पण तसं बघितलं तर प्रथेप्रमाणे जसे ह्याच्या आधी मिरवणुका निघायच्या किंवा जसे गणपतीचं विसर्जन व्हायचं तसंच झालं पाहिजे। आणि विसर्जन जास्त करून 12 किंवा पहाटे 5च्या अगोदर सगळे गणपती विसर्जन झालेले कधी पण चांगले। मग त्याच्यामध्ये तुम्ही डीजे लावा अगर लावू नका हा मुद्दा येण्यापेक्षा विसर्जन कसं लवकर संपेल हा मुद्दा येणं जास्त गरजेचं आहे। आपला मुद्दा काय येतो की आपण डीजे लावायचा किंवा आपण 4 ढोल पथक लावायची, हा मुद्दा आलाच नाही पाहिजे। विसर्जन मिरवणुका पहाटे 4च्या आतमध्ये संपतील, 12च्या आतमध्ये संपतील। आता यावर्षी ग्रहणाचा मुद्दा आहे, तर सगळ्या मंडळांनी जर प्रयत्न केला तर 12च्या आतमध्ये विसर्जन अशक्य आहे, पण प्रयत्न केला तर त्यातले 70% मंडळांचं विसर्जन होऊ शकतं। जी मिरवणुका दुसऱ्या दिवशी 3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत चालतात त्यांचं प्रमाण 100% कमी होईल। या 6 सप्टेंबरला जय महाराष्ट्र न्यूज घेऊन येत आहे पुण्याच्या भव्य गणेश विसर्जनाचं थेट प्रक्षेपण।